नमस्कार मंडळी, पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत शांत, भक्तिमय आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेल्या ठिकाणाला. श्री संत बाळूमामांचे मंदिर, कोंडामा दाभोळे, देवगड. त्यांच्या महात्म्यामुळे आणि चमत्कारांमुळे सर्व श्रद्धाळूंमध्ये अत्यंत पूजनीय असलेल्या श्री संत बाळूमामा यांच्या या मंदिरात आल्यावर मनाला विलक्षण शांतता लाभते. चला तर मग सुरू करूया आजची भक्तिमय सफर. ठिकाणाचे महत्त्व आणि इतिहास. श्री बाळूमामा हे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील अत्यंत पूजनीय संत व गुरु. त्यांच्या सेवाभाव, चमत्कार आणि भक्तांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. कोंडामा दाभोळे येथील हे मंदिर त्यांच्या भक्तांनी उभारलेले असून येथे वारंवार भक्तांवर कृपादृष्टी झाल्याच्या अनेक कथा स्थानिकांकडून ऐकायला मिळतात. मंदिर साधे, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असल्याने येथे ध्यान आणि चिंतनाचा अनुभव अनोखा वाटतो. मंदिरातील गर्भगृह लहान पण अत्यंत पवित्र आहे. येथे बाळूमामांची पवित्र मूर्ती आणि त्यांचे पादुका प्रतिष्ठापित केलेले आहेत. मंदिराच्या समोर साधी पण प्रशस्त ओसरी सभामंडप आहे. भक्त बसून भजन, ध्यान किंवा नामस्मरण करू शकतात. ओसरीची संरचना उघडी असून वाड्याची नैसर्गिक झुळूक मिळते. संत बाळूमामांच्या जीवनातील सादगी, तपश्चर्या आणि ग्रामीण जीवनशैली यांचा प्रभाव मंदिराच्या बांधकामात स्पष्ट दिसतो. फक्त शांतता आणि भक्तिभाव. दर आठवड्याला आणि विशेषतः पौर्णिमेला, अमावास्येला येथे मोठ्या प्रमाणावर भक्तमंडळी दर्शनासाठी येतात. हे ठिकाण श्रद्धा, भक्ती आणि सादगी यांचं एक सुंदर प्रतीक आहे. मुंबई आणि पुण्यापासून अंतर. मुंबईपासून अंदाजे 500 ते 510 किलोमीटर. पुण्यापासून अंदाजे 378 ते 395 किलोमीटर. देवगडपर्यंतचा संपूर्ण रस्ता सुंदर कोकणी घाट, समुद्रकिनारा आणि हिरवाईने भरलेला आहे. जवळच्या रेल्वे स्टेशनवरून कसे पोहोचाल? कणकवली सर्वात जवळ. अंतर 45 ते 50 किलोमीटर. कसे जायचे? स्टेशनवरून एसटी बस, रिक्षा किंवा प्रायव्हेट जीप उपलब्ध. मार्ग: कणकवली नांदगाव, देवगड, कोंडामा दाभोळे, बाळूमामा मंदिर. कुडाळ पर्यायी स्टेशन. अंतर 55 ते 60 किलोमीटर. कसे जायचे? कुडाळहून थेट देवगड बस मिळते. देवगडपासून मंदिराचे अंतर कमी आहे. एक्सप्लोर करण्यासाठी लागणारा वेळ: मंदिर दर्शन, परिसर, फोटो आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी 30 ते 40 मिनिटे पुरेसे आहेत. ध्यान किंवा शांत बसायची आवड असेल तर जास्त वेळ घालवलात तरी मन भरून येणार नाही. जवळची भेट देण्यासारखी ठिकाणे: कुणकेश्वर मंदिर, पोखराबाव गणेश मंदिर, देवगड किल्ला, देवगड बीच, आचरा बीच, विजयदुर्ग किल्ला. आजचा व्लॉग इथेच संपतो मित्रांनो. जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य कोकण सफर आवडत असेल तर माझं चॅनल पिकनिक गुरु लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचा व्लॉग तुम्ही कधीच चुकवणार नाही. भेटूया पुढच्या कोकण यात्रेत. तोपर्यंत नमस्कार.